नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक तसेच वनसेवक या 2 पदाकरिता जाहिरातीसाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर आजचा व्हिडिओ हे करण्याचा उद्दिष्ट माझा असंच आहे, की मंत्री लेव्हलवरती प्रयत्न करणे आवश्यक आहे. मागच्या वेळेस आपण मागच्या महिन्यामध्ये काय केलं, की मंत्री महोदयांना कॉल करून त्यांना माहिती दिली होती. तर त्यांच्या थ्रू जाहिरात लवकर निघेल असं सांगितलेलं आहे. पण आता काय करायला लागेल, की परत त्यांना झोपेतून जागा करण्याची वेळ आलेली आहे. कारण की खूप दिवस झालेले आहे. अजूनही त्यांच्या साइडने काही प्रयत्न केले जात नाही. त्यांच्याकडनं काही अपडेट येत नाही. तर त्यामुळे काय करायचं, आपण त्यांना परत Twitterच्या माध्यमातून तर मागच्या वेळेस कॉल केले तर Twitter माध्यमातून. त्याच्यानंतर परत कॉल, Twitter, निवेदन ह्या गोष्टी आपल्याला काय करायला लागतील, की परत 15 दिवसांनी 15 दिवसांनी सारख्या-सारख्या करायला लागतील. त्यामुळे काय होईल, की जाहिरात लवकरात लवकर जी पोलीस भरतीची जाहिरात आहे त्याच्या सोबत आपली जाहिरात निघावी हे आपलं प्रयत्न असणार आहे. आता तुम्ही जर बघितलं तर वनसेवकसाठी जर पाहिलं, आता ट्वीट कसं करायचं तेही सांगेल. तत्पूर्वी वनसेवकसाठीचा हा जो जी-आर आहे तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये जर बघितलं टोटल वनसेवकसाठी जर बघितलं तर सांगतो मी की किती आवश्यक आहे त्या. हे 4,545 एवढे उमेदवार सध्या कार्यरत आहेत, ते की टेम्पररी बेसिसवरती आहेत आणि अजून लागणार आहेत टोटल बघा 8,446 टोटल जर बघितले 12,991 एवढे काय केले की नियमित लागणार आहेत सध्या. ओके. नियमित म्हणजे रेग्युलर पोझिशन असणार आहे ही. एस-1 ची पोझिशन असणार आहे. जवळपास त्यांना सॅलरी चांगली बरीचपैकी जाते. जर बघितलं तर हातामध्ये त्याला ₹28,900 म्हणजे पुष्कळ ₹30,000 पर्यंत भेटतील. अजून जास्त भेटू शकतं ते. ओके. तर हे वनसेवकसाठी होतं आणि वनरक्षकच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं, तर हा जो जी-आर आहे, हा आर-टी आहे, याच्यानुसार जर बघितलं तर टोटल पदं रिक्त आहेत 1,358 पदं आहेत. त्याच्यापेक्षा जास्तच पदं रिक्त आहेत कारण की खूप सारे ठिकाणी विद्यार्थी सोडलेला आहे आणि ती वेटिंग लिस्ट आता क्लिअर होणार नाहीये. कारण ती फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला काय केलं होतं, की पदभरतीची नियुक्ती दिली होती. त्यामुळे तिथल्या जागा ह्या भरल्या जाणार नाहीत. तर हे आकडा जो आहे तो मोठा असण्याची शक्यता आहे. त्याच्यापैकी 1000 जागा जरी दिल्या आणि 1200 जागा दिल्या आणि इथल्या 12,991 जागा अशी 13-14 हजाराची जाहिरात पडणे ही अपेक्षित आहे सध्या. त्यासाठी Twitterसाठी तुम्हाला काय करायचं आहे ते तर बघा. तर तुम्ही जर काय केलं, की याच्यावरती गेले Twitterवरती, तर हे ट्वीट केलेलं आहे मी. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, की वन विभागामधील रक्षकसाठी 1684 रिक्त पदं आहेत आणि वनसेवकसाठी 12,991 एवढी रिक्त पदं आहेत. लाखो विद्यार्थी जे आहेत, ते काय करतात, की वर्षानुवर्षे यावर पदभरतीची वाट पाहत काय करतात, की परीक्षेची आणि ग्राउंडची तयारी करत आहेत. तरी नवीन जाहिरात काढून सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. आता मी काय 2 जी-आर इथं काय केले, अटॅच केलेलं आहे आणि ह्या ट्वीटमध्ये मी काय केलं, की सी-एम-ओला आणि परत सी-एम-ओ त्याचे अजित पवार, रोहित पवार, अभिमन्यू पवार आणि गणेश नाईक जे वन ते आहेत, मिनिस्टर आहेत, तर त्यांना काय केलं, की टॅग केलेलं आहे आणि हे ट्वीट केलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे मी सांगतो. हे पोस्ट केलेलं आहे आता मी. तुम्ही काय करा, तुम्हाला काय करायचं आहे बघा इथं ओके, ही पोस्ट आहे माझी. तुम्ही काय करायचं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमची ॲप यूज करत असेल तर हे करा. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि रिपोस्टमध्ये वनरक्षक भरती असं हे करायचं टाइप करायचं. हॅशटॅग वनरक्षक, हॅशटॅग वनसेवक एवढं टाइप करायचं आहे तुम्ही. रिपोस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर कमेंटमध्ये तुम्ही रिप्लायमध्ये कमी काय करू शकता, हेच सेम काय करू शकता, की पोस्ट करू शकता. ओके. तर हे केलेलं काय होईल, की लवकरात लवकर भरतीसाठी मदत होणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद.